गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भारत माता की जय, वंदे मातरम, स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवर। राज्याच्याच नव्हे तर देशाच्या शैक्षणिक वर्तुळात गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालय हे एक प्रतिष्ठित महाविद्यालय म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान 75% नित्य उपस्थितीसह अनेक नियमांचं पालन करण्याबाबत स्वेरी कॉलेजकडून काही नियम निश्चित करण्यात आले आहेत आणि त्याचं पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते। मात्र याच दंडात्मक कारवाईच्या विरोधात आज स्वेरी कॉलेजच्या गेटवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात अनेक विद्यार्थी सहभागी झाल्याचं दिसून आलं। अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना मांडल्या। याबाबत आंदोलक आणि स्वेरी कॉलेजचे प्रतिनिधी यांच्यात चर्चाही झाली। पहा नक्की काय होत्या आंदोलकांच्या भावना आणि स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक MM पवार यांच्याकडून याबाबत करण्यात आलेला खुलासा। माझं नाव शिवानी पांडुरंग साळुंके, मी SYBTech सिव्हिल डिपार्टमेंट मधून आहे। आम्ही आज मोर्चासाठी जमलेलो आहे कारण की विनाकारण आमच्याकडनं फाईन घेतात। नाईट स्टडी ही चांगलीच आहे पण त्यासाठी फाईन का भरायचं? आम्ही पण एक साधारण कुटुंबांमधूनच आहे। ह्यांनी तर आमच्यासाठी कॉलेज उभा केले तर पैसे का आमच्याकडनं लुबाडतात? हीच आमचा मुद्दा आहे। आमच्या अशा मागण्या आहेत की जो फाईन वसूल करतात, लेट फाईन, नाईट स्टडीला कंपल्सरी, नाईट स्टडीला नाही गेले की 50 रुपये, टाय बी नाही घातली तर 50 रुपये असं फाईन असत नाही तर ते त्यांनी नाही घ्यावं असं आमची सगळ्यांची। त्यानंतर नाईट स्टडीला नाही आलं तर 50 रुपये फाईन घेतात प्रति विद्यार्थी। तरी 8 वाजेपर्यंत नाईट स्टडी घेतात। विद्यार्थ्यांच्या डोक्यावर एवढा लोड येतो की 8 वाजेपर्यंत, सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत कॉलेज आणि ते नाही केलं तर फाईन। आज चारी बाजूने विद्यार्थ्यांच्या अंगावर लोड पडत आहे। विद्यार्थ्यांनी त्यांनी दिलेल्या 4 एप्रिल रोजीच्या मागण्यावरती मागण्या मान्य करण्यासाठी कॉलेजच्या पोर्चमध्ये आले असता त्यांच्याशी चर्चा करून जे नियमात बसतंय तेच आम्ही लागू केलेलं होतं। पण त्याबद्दलही त्यांना शंका आहे। कुठलाही आपण दंड आकारताना अपेक्स बॉडी, गव्हर्निंग बॉडीमध्ये अप्रूव्ह केल्याशिवाय कोणतेही नियम बाहेर काही लागू केलेलं नसतानाही त्यांचं मत आहे की विद्यार्थ्यांना ज्यादा वेगळा हे करा पण दंड वगैरे आकारू नये। तर त्याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्याप्रमाणे केलं जाईल। दुसरा मुद्दा त्यांचा होता की नाईट स्टडी नको, विद्यार्थ्यांना सरात्र अभ्यासिका नको, पण ऍडमिशन घेतानाच आपण त्यामध्ये हॉस्टेलला नाईट स्टडी असतो असं मेन्शन केलेलं आहे आणि त्यावर पालक खुश असल्याने आपल्या कॉलेजमध्ये कमीत कमी 2000 विद्यार्थी ऍडमिशन मिळाले नाही म्हणून नाराज होऊन बाहेर परत जातात। तर ह्या सविस्तर पॉझिटिव्हली चर्चा झालेल्या एकमेकांनी मान्य केलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की कॉलेजकडून विनाकारण त्रास दिला जातो। त्यांची जयंती असेल, मास त्यावेळेला अनेक विद्यार्थी असं म्हणतात की कॉलेजकडून आम्हाला बाहेर काढण्यात येतं। असं कोणताही प्रकार घडलेला नाही। मी विद्यार्थ्यांना सांगितलं तसा कोणता प्रकार घडलेला असेल तर निदर्शनास आणावं।